Hello everyone. The ugly duckling. हा लेसन पाहणार आहोत आपण 4th स्टँडर्ड मधला. ठीक आहे, चला बघूया. अगली अगली म्हणजे कुरूप, दिसायला चांगलं दिसत नाही असं. डकलिंग, डकच्या लहान पिल्लांना डकलिंग म्हणायचं. ठीक आहे, चला आता आपण धडा बघूया पुढे. Mother duck was really proud of her 6 new ducklings. They were soft, fluffy, and yellow. Such fine little ducklings. But the 7th one was very different. It was bigger and its feathers were gray and shaggy. It looked so ugly. म्हणजे बघा, मदर डक मदर डक आहे ती आपल्या 6 न्यू डकलिंगना खूप प्राऊड फील करते. अभिमान आहे तिला आपल्या डकलिंग्सवर, आपल्या पिल्लांवर. कारण ती जी लहान पिल्लं आहेत ती आहेत सॉफ्ट आहेत, फ्लफी आहेत. फ्लफी म्हणजे त्याचे जे फेदर मीन्स पंख, त्याचे जे पंख आहेत ते टेक्स्चरने अतिशय सॉफ्ट, मुलायम आहेत. आणि त्यांचा जो कलर आहे तो येलो आहे. सच फाईन लिटल डकलिंग्स. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये जे 7th आहे ते जे 7th वन आहे तर ते कसं आहे, व्हेरी डिफरंट, वेगळंच दिसतं. ते कसं बरं, ते आहे बिगर, मोठं आहे. म्हणजे जे हे बघा इथं चित्रामध्ये दिसते का, हे जे डकलिंग आहेत हे येलो आहेत आणि हे जे 7th वन आहे ते थोडंसं कसं आहे, बिगर आहे, मोठं आहे. ह्या छोट्या छोट्या डकलिंगपेक्षा हे एक मोठं दिसते. आणि मग त्याचे जे फिदर्स आहेत ते कसे आहेत, ग्रे कलरचे आहेत आणि शॅगी आहेत. शॅगी मीन्स असं टेक्स्चरला रफ असं ते पीस आहेत त्याचे आणि ते दिसायला अतिशय अगली दिसत आहे. सो अगली. See the next paragraph. All the same, Mother Duck thought, "It's my baby duckling." She loved it dearly, but the other 6 brothers and sisters didn't like the ugly duckling. When it waddled towards them, they turned their backs and ran away. तर या पॅरेग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे की जी आई असते तिला तिची सगळी मुलं सेम असतात. त्यामुळे ते जे बेबी डकलिंग आहे जे अगली दिसते सर्वांसाठी, पण ते मम्मासाठी अतिशय सुंदर आणि छान असं बाळ आहे. मग ते जे 6 ब्रदर्स अँड सिस्टर्स असतात त्यांना हे अगली डकलिंग अजिबात आवडत नसतंय. आणि ते हे जे येलो डकलिंग्स आहेत ते ह्या अगली डकलिंगपासून नेहमी दूर भागत असतात. ठीक आहे, पुढे बघूया. द लिटल डकलिंग वूड गो फॉर अ स्विम एव्हरी डे टू अ लेक नियर बाय. द अगली डकलिंग wanted to join the others, but they didn't want him. They always swam away from him. He was left all alone. आता ते जिथे राहतात हे डकलिंग्स आणि मदर डक जिथे राहतात त्याच्या साईडला नियर बाय म्हणजे त्याच्या जवळ एक लेक आहे. लेक म्हणजे तळं आहे आणि तिथे स्विम करण्यासाठी हे सगळे नेहमी जात असतात. तर जे अदर आहेत डक्स, हे अदर डक्स आहेत, हे काय करतात, नेहमी ह्याच्यापासून दूर पळत असतात. स्विमिंगला सुद्धा हे डक्स या अगली डकला सोबत घेत नाही, त्याच्यापासून लांबच ते पोहत असतात. द अगली डकलिंग स्वॅम बेटर दॅन द अदर डकलिंग्स, which did not please them at all. They teased him about his ugliness. His only friend was his mother. Other ducks told his mother, "All your ducklings are smart, but this big fellow looks so different.
Why is he so ugly? His mother only said, he is mine and I love him too. बघा इथं काय सांगतंय, जे अगली डकलिंग आहे ते खूप छान पोहतंय इतर डकलिंग्सपेक्षा. पण तरीसुद्धा हे जे इतर डकलिंग्स आहेत ते ह्या डकला नेहमी चिडवत असतात, ते कारण तो अगली आहे म्हणून. आणि हा जो अगली डक आहे त्याची फक्त एकच फ्रेंड आहे, ती म्हणजे त्याची मदर. आणि जे अदर डकलिंग्स आहेत ते मदरला नेहमी म्हणतात, आम्हीच स्मार्ट आहोत. मग आम्ही सगळे एकसारखे आहोत, स्मार्ट आहोत, मग हा आपल्यापासून वेगळा कसं काय आहे. पण तरीसुद्धा त्याच्या मम्मीचं काय म्हणणं असतं, ही इज माइन, हे माझं पिल्लू आहे. अँड आय लव्ह हिम टू, आणि जसं मी तुमच्यावर प्रेम करते, जसे मी तुमचे लाड करते, त्याचप्रमाणे मी याचे सुद्धा लाड करतेच. At last, feeling very lonely and sad, the ugly little duckling decided to leave the lake. He made his way to the river's edge and swam away with the river. पहा, at least means सरते शेवटी हा जो डक आहे, अगली डक, याने काय निर्णय घेतला की आता मी या सगळ्यांपासून लांबच जाईन. मग त्याने काय ठरवलं, हे जे लेक होतं, लेकच्या साईडला रिव्हर होती. हे बघा इकडे रिव्हर दिसते का, लेकच्या साईडला रिव्हर होती. मग त्या रिव्हरच्या एज मीन्स रिव्हरचा किनारा, रिव्हरच्या किनाऱ्याने हळूहळू तो रिव्हरमध्ये उतरून गेला. देन ऑन नेक्स्ट पेज, wherever the poor duckling tried to seek shelter, he found that he was always ridiculed by others. Smaller birds, animals, even human beings poked fun at him. He became lonelier and more miserable. तर इथे काय सांगितलेलं आहे की हा जो अगली डक आहे तो आता सर्वांपासून खूप लांब गेलेला आहे. आणि लांब जाऊन गेल्यानंतर तो त्याचं शेल्टर, त्याचं घर शोधतो, पण त्याला ते मिळत नाही. आणि सर्वजण त्याची कुचेष्टा करत असतात. इतर बर्ड्स, त्याच्यापेक्षाही लहान असणारे बर्ड्ससुद्धा, ॲनिमल्स असतात किंवा इवन ह्युमन बिंग्स जे आहेत ते सुद्धा त्याची खूप चेष्टा करतात. आणि हे त्याला खूपच एकटेपणा आणि हे जे काही इतर लोकांचं जे काही वागणं आहे, ह्या वागण्यामुळे हा आणखीनच एकटा पडून जातो. By and by he grew bigger and stronger. But whenever he looked at his own reflection, he thought, I look so ugly. He was afraid to look at his own reflection. He hid himself if he saw anyone coming. See here. आता काय सांगितलेलं आहे, असं दिवसेंदिवस तो ग्रो होत चाललेला आहे आणि जेवढा होता त्याच्यापेक्षा मोठा होत चाललेला आहे आणि स्ट्रॉंगर होत चाललेला आहे. आणि ज्या वेळेला तो त्याचं रिफ्लेक्शन पाण्यात पाहायला जातो त्यावेळेला त्याला नेहमी भीती वाटत असते की मी खूपच अगली आहे आणि मी माझं रिफ्लेक्शन पाण्यात बघताना मला भीती वाटेल, अफ्रेड. ठीक आहे. सो तो स्वतःला हिड हिमसेल्फ, तो स्वतःला ते पाण्यामध्ये हे बघा, हे असे जे गवत उगलेले असतात ना साईडला, त्या गवतामध्ये तो स्वतःला लपवायचा. जर कोणी तिथे इतर पक्षी किंवा इतर प्राणी आला ना की शर्मेने तो तिथे लपून जायचा. ठीक आहे. सो वन डे when he was hiding among the reeds, saw a flock of graceful white swans swim past. They were the most beautiful birds he had ever seen. How wonderful to be like them, he said to himself. पहा, या पॅराग्राफमध्ये काय सांगतायत की एके दिवशी काय झालं, हा असाच पोहत असताना
काही फ्लॉक म्हणजे हे बघा, हे जे स्विम्स आहेत त्यांचा फ्लॉक ग्रुपला फ्लॉक म्हणायचं. ते खूप छान असं व्हाईट जे स्वाइम आहेत ते काय झाले, त्याच्या जवळून तिथून गेले ते. आणि ज्या वेळेला ह्या अगली डकने पाहिलं त्यांना, तर त्याला खूप छान वाटलं की अरे वा, किती सुंदर पांढरे शुभ्र, किती सुंदर पक्षी आहेत हे. Then come winter with cold wind and snow. Without any shelter, the poor duckling was frozen in the snow. A kind man saw him. He broke the snow and saved the duckling. बघा, आता हा जो डकलिंग आहे, त्याला ज्यावेळी तो डबके सोडून ते लेक सोडून जातो ना रिव्हरच्या साईडने, त्यावेळेला तो घर शोधत असतो. याच्या वरच्या पॅराग्राफमध्ये आपण पाहिलेलं आहे, शेल्टर शोधत असतो, पण त्याला शेल्टर मिळालेलं नसतं. मग त्याच्यानंतर येतं विंटरमध्ये सगळीकडे स्नो पडायला चालू होतो. कोल्ड वाइंड्स, थंड हवा तिथे पसरते, आणि परंतु त्याच्याकडे शेल्टर नसल्यामुळे तो डकलिंग आहे, पुअर डकलिंग. आता इथं पुअर म्हणजे गरीब, पण इथे गरीब अर्थ नाही घ्यायचा, इथे बिचारा, जो काहीच करू शकत नाही असा म्हणजे बिचारा. मग आता त्याच्याकडे शेल्टर नाही, मग तो स्नो आणि कोल्ड विंडमध्ये काय करणार, काहीच करू शकत नव्हता. त्यामुळे काय झालं, तो फ्रोझन होऊन गेला. खूप थंडीने काकडून तो बर्फाच्छादित होऊन जात होता. मग काय झालं, अ काइंड मॅन, एका दयाळू माणसाने त्याला पाहिलं आणि त्याच्यावरचा जो साचलेला स्नो आहे तो ब्रोक केला, म्हणजे काढला, त्याच्यावरचा बर्फ सगळा काढला आणि त्या डकला त्याने काय केलं, सेव्ह केलं. Soon it was spring. The duckling had now gained a lot of strength. Again he found his way to the river's edge and swam further away. आणि नंतर काही दिवसांनी तो जो विंटर होता तो संपला. त्याच्यानंतर स्प्रिंग सीझन चालू झाला, आणि स्प्रिंग सीझनमध्ये तो जो डकलिंग आहे त्याने स्वतःमध्ये आता स्ट्रेंथ आणलेली आहे. One fine morning when he flapped his wings against his sides, he rose high into the air. He flew on and on till he found himself in a beautiful fragrant garden. From a thicket close by come three. पहिला ह्याचा आपण अर्थ पाहूया की एक दिवस काय झालं, एक दिवस सकाळी फ्लॅप्ट म्हणजे फडफडून उडणे. त्याचे जे विंग्स आहेत, विंग्स म्हणजे पंख, त्याचे पंख त्याने एकदा फडकवले आणि तो उडू लागला. आणि उडत असताना ज्यावेळी त्याने त्याच्या साईडला तिथं एक गार्डन होतं ना, फ्रेग्रंट गार्डन, तिथे ज्यावेळेला त्याने पाहिलं तर तिथे क्लोज बाय त्याच्या साईडलाच पाहिलं, त्यावेळेला काय, कम 3 ब्युटिफुल व्हाईट स्नो rusting their feathers and gliding lightly over the smooth water. बघा, काही 3 स्वॅन आहेत, जे स्वॅन्स आहेत ना, ते तिथं आलेले आहेत आणि ते अतिशय सुंदर दिसत आहेत आणि त्या वॉटरवर ते अगदी स्मूथपणे पोहत आहेत. द डकलिंग रिमेंबर द लवली बर्ड्स. ही वॉज अफ्रेड टू मीट देम. But he felt a strange longing to be with them. He made up his mind to approach them, no matter how badly they treated him later on. Later on means त्यानंतर. कशाच्या नंतर पहा, ह्याच्या आधी विंटरच्या आधी त्याने काही स्वॅन्स पाहिले होते जे अतिशय सुंदर त्याला ते दिसले होते. पण त्याने काय केलं, तो स्वतः लपून बसला होता आणि आता पुन्हा ते स्वॅन्स त्याला दिसलेले आहेत आणि त्याची इच्छा झालेली आहे की आपण त्यांच्याशी जाऊन फ्रेंडशिप करावी. मग
त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यावेळेला जे त्याची थट्टा करतील ते थट्टा आपण ते नंतर पाहून घेऊ. बॅडली ट्रीट देतील म्हणजे कसंही वागतील, थट्टा करतील, हे आपण ते जे काही वागतील ते आपण नंतर बघू. Then he swam towards the beautiful birds and bowed his head down to the surface of water. And what did he see in the clear stream below? His own image, no longer a dark, grey, ugly bird, but graceful and beautiful swan. The other swans swam around the newcomer and welcomed him. So see here, या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे की त्या अगली डकला त्या सुंदर पक्ष्यांची बोलायची इच्छा होते. भलेही ते पक्षी मला नंतर कसेही ट्रीट देवो, पण आता मी त्यांच्याशी जाऊन बोलतो असं म्हणून त्यावेळेला जो स्वॅम म्हणजे पोहत गेला, तो त्यांच्याकडे पोहत गेलेला आहे आणि त्याने आपली मान आहे ती वॉटरच्या सरफेसमध्ये पाहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला स्पष्टपणे त्याचं जे चित्र आहे, त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते वॉटरमध्ये दिसलेलं आहे की आता तो दिसायला अतिशय सुंदर, ब्युटिफुल असा बर्ड तो तिथे दिसत आहे. आणि हळूहळू तो बर्ड जो अगली डक होता तो हळूहळू त्या इतर बर्ड्सकडे जात आहे. मग त्यावेळेला काय केलं त्या बर्ड्सनी, त्याची थट्टा न उडवता त्याच्या भोवतीने ते गोळा झाले आणि त्याचं त्यांनी वेलकम केलेलं आहे. ठीक आहे. मग बघा, द बर्ड दॅट हॅड लिव्ड अ मिझरेबल लाईफ ॲज अन अगली डकलिंग वॉज अ स्वॅन आफ्टर ऑल. पहा, जे अगली डकलिंग म्हणून जे आतापर्यंत जे जगत होतं ते लहान पिल्लू काय होतं म्हणून ते इतर डकलिंगपेक्षा पण वेगळं दिसायचं. ही कर्व्ड हिज slender neck and cried joyfully from the depth of his heart. He never dreamed of such happiness as this while I was an ugly duckling. See here, काय झालेलं आहे याच्यामध्ये, काय सांगितलेलं आहे की तो जो अगली डक होता त्याने ज्यावेळेला आपलं प्रतिबिंब, ह्याच्या आधी तो आपलं रिफ्लेक्शन पाण्यात बघायला सुद्धा घाबरायचा, पण या वेळेला ज्या वेळेला त्याने आपलं रिफ्लेक्शन पाण्यामध्ये पाहिलं त्यावेळेला त्याला दिसून आलं की हा इतर पक्ष्यांप्रमाणेच अतिशय सुंदर असा स्वॅन आहे आणि त्याची मान आहे ती त्याने कर्व्ड केलेली आहे. स्लेंडर नेक मीन्स, हे पहा आता या चित्रामध्ये दिसतंय ना तुम्हाला, हे जे स्वॅन आहेत ही त्यांची जी लांबलचक मान आहे, ह्या लांबलचक मानेला स्लेंडर नेक म्हणायचं. मग ही नेक त्याने काय केलेलं आहे, कर्व्ड केलेली आहे, हलकीशी तिरकी केलेली आहे आणि अगदी मनापासून, अगदी डेप ऑफ हार्ट, हृदयापासून जॉयफुली, अगदी आनंदाने तो मोठ्याने त्याने क्राय केलेला आहे, मोठ्याने तो ओरडलेला आहे. आणि त्याने कधीच विचार केला नव्हता की मी जो अगली डक होतो तो अतिशय सुंदर असा पक्षी मी आत्ता झालेलो आहे. ओके, थँक्यू.